नमस्कार. MPSC कंबाईन ग्रुप बी चा पेपर 4 जानेवारी 2026 रोजी झाला होता आणि याची आन्सर की आज 12 जानेवारी रोजी आयोगाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आली. आणि या आन्सर की मध्ये मला 4 प्रश्न थोडेसे संदिग्ध वाटलेले आहेत, ज्याची उत्तरे बदलू शकतात. मला 4 प्रश्न सापडलेले आहेत. तुम्हाला जर अजून कुठले वाटत असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. ठीक आहे, चला मी इथं पटपट व्हिडिओ संपवणार आहे, कारण की मुलांना तीच अपेक्षा असते बघण्याची की काय महत्वाचं आहे किंवा काय प्रश्न चेंज होणार आहे. चला मी पटपट सांगेल. फक्त थोडंसं, ब्रिटिशांनी मुझफ्फर बॉम्ब खटल्याच्या संबंधित लिखाणाबाबत डॅश डॅश यांच्यावरती देशद्रोहाचा खटला दाखल केला. आता याचं उत्तर आयोगाने देताना शिवराम पंत परांजपे दिलेलं आहे. बरं, आता हे चुकीचं आहे का? तर अजिबात नाही, हे 100% बरोबरच आहे उत्तर. पण सोबत लोकमान्य टिळक हे सुद्धा उत्तर बरोबर आहे, कारण की आपण सगळ्या संदर्भ ग्रंथांमध्ये काय वाचतो? लोकमान्य टिळक हेच वाचतो. आणि कथा स्वातंत्र्याची या पुस्तकामध्ये सुद्धा शिवराम पंत परांजपे यांचा नावाचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत, लोकमान्य टिळक, शिवराम पंत परांजपे. आणि हा दुसऱ्या आन्सर केला प्रश्न कॅन्सल होऊ शकतो. ठीक आहे, चला पुढं. आता दुसरा प्रश्न जो आहे जिओग्राफीचा, या प्रश्नामध्ये झालंय काय बघा. बी स्टेटमेंट जे आहे ना ते 100% करेक्ट आहे आणि सी स्टेटमेंट 100% चुकीचं आहे. बस एवढ्यावरून जरी मी गेलो तर काय होते बघा, बी स्टेटमेंट करेक्ट आहे, सी रॉंग आहे. सी रॉंग आहे म्हणजे काय काय गेलं बघा, सी गेला, सी गेला, सी गेला. आता बी करेक्ट आहे म्हणजे बी इथं आला आणि ए. बरं, ए आणि बी करेक्ट. पण ए जे आहे ना तर काही ठिकाणी करेक्ट पण सापडते आणि काही ठिकाणी चुकीचं पण सापडते. मग कदाचित दुसरे आन्सर केलं आयोग 1 देऊ शकतं किंवा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो. थोडासा संदिग्ध आहे. खूपच संदिग्ध राहिला तर आयोग त्याच आन्सर की वरती म्हणजेच 2 वरतीच स्टिक पण राहू शकतं. ठीक आहे, चला पुढं. गणिताचा एक प्रश्न आहे. गणिताचा काय प्रश्न आहे बघा इथं. राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येचं गुणोत्तर विचारले. आता मी एकदम थोडक्यात सांगतो बघा. इथं 13 आणि 52 इथं युटी म्हणजेच काय झालं, इथं केंद्रशासित प्रदेश आणि 52 जे आहे ते राज्यांची संख्या. आता 13ला 52 म्हणजे किती जास्त आहेत रे? ते 39 ने जास्त आहेत. म्हणजे 13ला 39 जास्त आहेत तर 100ला किती होतील? तर मी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल रे? 3900 भागिले 13, 13 त्रिक 39 आणि शून्यला 2 शून्य आहेत तसे. म्हणजे करेक्ट एक्झॅक्ट करेक्ट उत्तर काय यायला पाहिजे माझं? 300%. पण सगळे ऑप्शन जे दिसतात ते 100च्या खालीच दिसतात. म्हणून याचं एक्झॅक्ट आन्सर जे यायला पाहिजे ते 300% यायला पाहिजे आणि असा ऑप्शन कुठंच दिसत नाही. म्हणून हा पण प्रश्न कदाचित दुसऱ्या आन्सर केला कॅन्सल होऊ शकतो. शेवटचा एक प्रश्न सोपा प्रश्न होता, याचं उत्तर का चुकीचं दिलं आपल्याला नाही माहिती. पण ठीक आहे, चला एकदम थोडक्यात घेतो. सी ला 3 असतो तर पहिल्यांदा 3 आलेला आहे. ई ला 5 असतो तर शेवटी 5 आलेला आहे. बस एवढ्याच लॉजिक वरती जरी तुम्ही गेलात तरी पुढे काय भेटते बघा. डी ला काय असतो आपला 4 आणि टी ला काय असतो 20. म्हणजे स्टार्ट माझी 4 ने पाहिजे आणि शेवट माझा 20 ने पाहिजे. स्टार्ट माझी 4 ने आणि शेवट 20 ने. बस बाकी कुठंच सापडत नाही. दुसऱ्या आन्सर केला ऑप्शन नंबर 1 यायला पाहिजे, पण आता आयोगाने देताना काय दिले? ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, मला हे 4 प्रश्न डाऊटफुल सापडले होते. ते 4 प्रश्न मी इथं डिस्कस केलेले. तुम्हाला जर अजून कुठले डाऊटफुल वाटत असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया.